आपल्या वस्तूंना कुणी परवानगीशिवाय हलवलं किंवा वापरलं तर काय होतं? आपण अनेकदा जाऊ दे म्हणून सोडून देतो नाही का? पण कधीकधी ही गोष्ट खूप सिरियस होऊ शकते. इतकी सिरियस की ती थेट कायद्याच्या कक्षेत येते. तर आजच्या विशेष विश्लेषणात आपण याच दोन कायदेशीर सीमांबद्दल बोलणार आहोत, अतिक्रमण आणि अपहार. चला एक साधं उदाहरण घेऊया. समजा कुणीतरी तुमची गाडी परवानगीशिवाय थोडीशी हलवली. त्रास तर होणारच आहे, बरोबर. पण हे बेकायदेशीर आहे का? याला गुन्हा म्हणता येईल? कायद्याच्या भाषेत या इतक्याशा वाटणाऱ्या कृतीचे नेमके काय परिणाम होतात? हाच प्रश्न आहे आणि तोच आपल्या या विश्लेषणाचा केंद्रबिंदू आहे. तर या प्रश्नावर कायद्याकडे आहेत दोन स्पष्ट उत्तरं. एक म्हणजे वस्तूंचं अतिक्रमण, ज्याला इंग्रजीत ट्रेसपास टू गुड्स म्हणतात, आणि दुसरा म्हणजे वस्तूंचा अपहार म्हणजेच कन्व्हर्शन. आता बघा, दोन्हीमध्ये दुसऱ्याच्या वस्तूंना हात तर लावला जातोच, पण एकात फक्त वस्तूच्या ताब्याला धक्का लागतो, तर दुसऱ्यात थेट मालकी हक्काला चॅलेंज केलं जातं. आणि हाच तो महत्त्वाचा फरक आहे जो आपण आज उलगडून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात बेसिक कॉन्सेप्टने, वस्तूंचे अतिक्रमण. असं समजा की ही आपल्या मालमत्तेच्या संरक्षणाची पहिली लाईन ऑफ डिफेन्स आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा कोणीतरी तुमच्या ताब्यात असलेल्या वस्तूंना तुमच्या परवानगीशिवाय हलवतं, वापरतं किंवा अगदी थोडंसं जरी नुकसान पोचवतं ना, तेव्हा त्याला कायद्याच्या भाषेत वस्तूंचे अतिक्रमण म्हणतात. म्हणजे अगदी गाडीला एक स्क्रॅच मारण्यापासून ते गाडी थोडी पुढे ढकलण्यापर्यंत कोणतीही अशी ॲक्शन जी तुमच्या वस्तूच्या ताब्यात थेट हस्तक्षेप करते, ती सगळी यात येते. आता इथे ताबा हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. वस्तू तुमच्या हातातच असली पाहिजे असं नाही. तिच्यावर तुमचा कायदेशीर हक्क असला तरी तो ताबा मानला जातो. आणि या ताब्यात मग तो प्रत्यक्ष असो वा कायदेशीर झालेला कोणताही विनापरवानगी हस्तक्षेप हा थेट अतिक्रमणाचा गुन्हा ठरतो. सिंपल. म्हणजे बघा, अतिक्रमणाचा दावा सिद्ध करायला फक्त दोनच गोष्टी लागतात. एक म्हणजे वस्तू तुमच्या ताब्यात होती आणि दुसरं, त्या ताब्यात कोणीतरी हस्तक्षेप केला. आणि गंमत म्हणजे काय की हस्तक्षेप करणाराचा इरादा चांगला होता की वाईट याने काहीही फरक पडत नाही. हस्तक्षेप झाला, बस तेवढं पुरेसं आहे. पण मग याचा अर्थ असा घ्यायचा का की दुसऱ्याच्या वस्तूला हात लावणं हे नेहमीच बेकायदेशीर ठरतं? तर नाही, असंही नाही. काही परिस्थितींमध्ये कायदा स्वतःच अशा हस्तक्षेपाला योग्य ठरवतो. जरा विचार करा, समजा रस्त्यात कोणीतरी अडथळा निर्माण केलाय आणि तो दूर करावाच लागतोय तर, किंवा समजा पोलीस कायद्याची अंमलबजावणी करत आहेत आणि त्यांना काही वस्तू हलवाव्या लागल्या, मग काय? अशावेळी काय होतं? तर कायदा हा अशावेळी काही डिफेन्स देतो. म्हणजे समजा तुम्ही तुमच्याच मालमत्तेचं रक्षण करताय, किंवा तुम्ही एखादं कायदेशीर काम करताय, किंवा तुमचीच वस्तू परत मिळवताय, किंवा समोरच्या व्यक्तीनेच काहीतरी चूक केलीये आणि ती दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला हस्तक्षेप करावा लागतोय, तर अशा परिस्थितीत केलेला हस्तक्षेप योग्य मानला जाऊ शकतो. ओके, तर आता येऊया दुसऱ्या आणि जास्त गंभीर प्रकाराकडे, वस्तूंचा अपहार म्हणजेच कन्व्हर्जन. हे साध्या अतिक्रमणापेक्षा खूप पुढची पायरी आहे. कारण इथे हस्तक्षेप करणारी व्यक्ती फक्त वस्तूला हात लावत नाही, तर ती स्वतःच त्या वस्तूची मालक असल्यासारखी वागते. याची व्याख्या पाहिली ना तर त्या दोन शब्द खूप महत्त्वाचे आहेत. एक, हेतुपुरस्सर हस्तक्षेप, आणि दुसरा, मालकाच्या हक्काशी विसंगत. याचा सरळ अर्थ काय होतो तर अशी ॲक्शन जी मुद्दाहून केली जाते आणि जी त्या वस्तूच्या खऱ्या मालकाचा हक्क पूर्णपणे नाकारते. आणि हा अपहार अनेक प्रकारे होऊ शकतो, जसं की दुसऱ्याची वस्तू चोरून विकून टाकणं, किंवा ती परत मागितल्यावर ठाम नकार देणं, किंवा मग ती वस्तू पूर्णपणे नष्टच करून टाकणं. ह्या सगळ्या कृतींमधून एकच गोष्ट दिसते: हस्तक्षेप करणारी व्यक्ती मालकाच्या हक्काला काहीच किंमत देत नाहीये आणि स्वतःचाच अधिकार गाजवतीये. ठीक आहे, तर आता आपल्याला दोन्ही कॉन्सेप्ट्स कळले आहेत. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. ह्या दोन्हींमध्ये नेमका फरक काय आहे? चला एका सोप्या कंपॅरिझनमधून समजून घेऊ. आणि हे उदाहरण तर एकदम परफेक्ट आहे. बघा, अतिक्रमण म्हणजे फक्त तुमच्या ताब्यावर केलेला हल्ला, पण अपहार तो थेट तुमच्या मालकी हक्कावर केलेला हल्ला आहे. म्हणजे दुसऱ्याच्या लॉनवरून चालत जाणं हे झालं अतिक्रमण, पण त्याच लॉनवर ही जागा विकणे आहे अशी पाटी लावून टाकणं हा त्या जागेच्या मालकी हक्कावरचा हल्ला आहे, आणि म्हणून तो झाला अपहार. किती सोपा आहे बघा. हा फरक अजून चांगला समजून घेण्यासाठी चला एक खूप जुनी पण इंटरेस्टिंग केस बघूया, फॉल्ड्स विरुद्ध विलोबी. या केसने अतिक्रमण आणि अपहार यामधली लाईन कायमची स्पष्ट करून टाकली. तर गोष्ट आहे एका फेरीबोटीची. एक प्रवासी आपले घोडे घेऊन बोटीत चढतो. त्याचं फेरीवाल्यांसोबत काहीतरी भांडण होतं. फेरीवाला त्याला म्हणतो, बोटीतून उतर. तो नकार देतो. मग रागाच्या भरात फेरीवाला काय करतो
तर त्याचे घोडेच बोटीतून उतरवून किनाऱ्यावर सोडून देतो. आता इथे प्रश्न निर्माण झाला, फेरीवाल्याची ही कृती अतिक्रमण आहे की अपहार? आणि कोर्टाने निकाल दिला की ही कृती अतिक्रमण आहे, अपहार नाही. का? कारण अगदी साधं होतं. फेरीवाल्याचा हेतू काही घोड्यांची मालकी मिळवण्याचा नव्हता किंवा त्या प्रवाशाचा मालकी हक्क नाकारण्याचाही नव्हता. त्याने फक्त आणि फक्त घोड्यांना बोटीतून हलवलं होतं. यामुळे प्रवाशाच्या ताब्यात हस्तक्षेप झाला, पण त्याच्या मालकी हक्कात नाही. बघा, किती साधा पण किती महत्वाचा फरक आहे हा. पण मग प्रश्न येतो की हा सगळा फरक समजून घेणं इतकं महत्वाचं का आहे? अतिक्रमण आणि अपहार यात फरक करून नेमकं काय मिळतं? याचं उत्तर आहे त्यांच्या कायदेशीर परिणामांमध्ये. आणि यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे. जर केस अतिक्रमणाची असेल तर फक्त जेवढं नुकसान झालंय तेवढीच भरपाई मिळते. पण जर ते अपहार आहे असं सिद्ध झालं तर चूक करणाऱ्या व्यक्तीला त्या वस्तूची पूर्ण किंमत द्यावी लागते. जणू काही त्याने ती वस्तू कायदेशीररित्या विकतच घेतलीये. आणि म्हणूनच हा फरक इतका महत्वाचा आहे. आज आपण बोललो ते भौतिक वस्तूंबद्दल, म्हणजे ज्यांना आपण हात लावू शकतो. पण आता आपण अशा जगात जगतोय जिथे मालमत्ता डिजिटल आहे. आपले ऑनलाईन अकाउंट्स, डिजिटल आर्ट, NFTs किंवा अगदी गेम्समधल्या वस्तू. विचार करा, अशा वेळी आपल्या डिजिटल ताब्यात आणि मालकी हक्कात जर कोणी हस्तक्षेप केला तर कायदा त्याला कसा बघेल? याला अतिक्रमण म्हणायचं की अपहार? हा खरंच एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?